नमस्कार. आज आपण थोडं आरोग्याविषयी माहिती घेणार आहोत. आजकाल लोक वजन वाढल्यामुळे खूप त्रस्त आहेत. सर्व वयोगटातील मुलांना आणि प्रौढ व्यक्तींना आणि वृद्ध लोकांना वजन वाढल्यामुळे खूप त्रास होत आहे. प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. सकाळी योगासन करतात किंवा मैदानी व्यायाम करतात किंवा काही जण जिमला जात असतात. तरीसुद्धा वजन कमी होताना कुठे दिसून येत नाही. आणि वजन कमी होत नसल्यामुळे बरेच जण पुन्हा संध्याकाळी सुद्धा व्यायामाला जाण्याचा प्रयत्न करतात. 2-2 टाइम जिम करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सुद्धा वजन फार कमीच त्यांना कमी झालेलं दिसून येते. तर मला आपल्याला सांगायचं आहे की आमच्या योगा क्लासेसच्या माध्यमातून की आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपण प्रथमतः आपलं जे काही आहार आहे त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल करा. व्यायाम हे फक्त आपल्या शरीराला लवचिक ठेवण्याचं काम करते. जिम हे आपल्या शरीरातलं मसल्स वाढवण्याचं काम करते. योगासन आपल्या शरीराला स्ट्रेचिंग देते आणि त्यासोबतच आपल्या श्वसनाची गती सुधारण्याचं काम योग अभ्यासाच्या माध्यमातून होत असते. तर आपण सर्वजण योगासन, व्यायाम किंवा जिम जे काही तुम्ही करता ते कसं एकच टाइम करणं कधी पण आपल्यासाठी चांगलं आहे. 2 टाइम करायचं आणि काही दिवसानंतर पूर्णपणे करायचं सोडून द्यायचं, याच्यामुळे सुद्धा आपलं शरीराचं नुकसान होतं. तर मला आपल्याला सांगायचं आहे की आपण फक्त सकाळी एक टाइम तुम्हाला अर्धा तास करायला योग्य वाटत असेल, 45 मिनिट करायला योग्य वाटत असेल तर तेवढंच करा. तेवढंच आपल्यासाठी योग्य आहे. आणि तुम्ही एवढं जरी योगासन, व्यायाम किंवा जिम जरी केलात तर तुम्ही लाईफ टाईम वेळ काढून तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर आपण आपला आहाराकडे विशेष लक्ष द्या. सकाळचा नाश्ता आपण घेतलंच पाहिजे, चुकवायचं नाही. सकाळचा नाश्ता घेतल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळतो तुम्हाला काम करण्यासाठी. तुम्ही नाश्ता चुकवलं तर त्याच्यामुळे आपल्याला दुपारच्या वेळेस भरपूर प्रमाणात भूक लागते आणि जेवण जास्त जातो. त्याच्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा ऊर्जा कमी भेटत असते. आणि त्यानंतर इतर वेळेस आपण काम करताना किंवा बाहेर कुठे जाताना कोणाला भेटत असतात त्यावेळेस जे काही चहा पिता, जे काही तुम्ही बाहेर जंक फूड खाता ते पूर्णपणे बंद करावे. कारण चहामध्ये भरपूर प्रमाणात उष्मांक असतात. जंक फूड हे कसं शरीरासाठी खूपच नुकसानदायक आहे. ज्यांचा विचार वजन कमी करायचं आहे, शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांना नक्कीच आपलं शरीर पूर्णपणे तंदुरुस्त ठेवायचं असेल तर त्यांनी हे नियम पाळावे. आणि तुम्हाला जर काहीतरी संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता खायचं असेल तर त्याऐवजी तुम्ही एक ग्रीन टी घ्या किंवा ब्लॅक टी घ्या. याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आणि संध्याकाळचं जेवण, दुपारचं जेवण हे अगदी म्हणजे जे ठरलेल्या वेळी आपण घेतलं पाहिजे. ठरलेल्या वेळी म्हणजे आता समजा तुम्ही 1 ते 2 दरम्यान जेवण करत असाल तर त्याच वेळेस तुमचं दुपारचं जेवण झालं पाहिजे. बरेच जण काय करतात, वेळ न मिळाल्यामुळे 2चं जेवण 5 वाजता करतात, 4 वाजता करतात. त्यामुळे ते कसं टाइम टेबल बदलल्यामुळे सुद्धा अपचन होण्याची शक्यता फार असते. तर आपण प्रयत्न करावेत, आपण जे वेळ ठरवलेला आहे त्या वेळेतच आपण जेवण करावे. आणि जेवणामध्ये कोणते 2 प्रकारचे हिरवे पालेभाज्या, सॅलड आणि 2 चपाती आणि 1 वाटी राईस हे वजन कमी करण्यासाठी. आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण 6 ते 7 दरम्यान घेतलं पाहिजे.
आणि संध्याकाळी एखाद्या चपाती आणि एक वाटी राईस एवढं घेतलं तरी पुरेसं आहे. आणि त्यानंतर उशिराने रात्री झोपताना तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही एक अर्धा ग्लास दूध पिऊ शकता. बस एवढं तुम्ही पालन करा. तुमचं वजन जे अति वजन वाढलेलं आहे ते कमी होण्यास मदत होते आणि तुमचं शरीर अगदी सदृढ आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. धन्यवाद.